गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजपासून आहे ना प्रिशाची स्कूल चालू झाली आहे. सो जे तिचं समर वॅकेशन होतं ते संपलं आहे आणि आता रेग्युलर स्कूल चालू झाली आहे. सो जस्ट मी आणि राहुल प्रिशाला स्कूलला सोडून आलो. राहुल आणि आज म्हणजे खूप दिवसांनंतर म्हणजे 1 महिन्याचा गॅप नंतर आता स्कूल चालू झाली. तर थोडं सकाळी गोंधळ उडालेला. गोंधळ म्हणजे मी तिला आज टिफिनमध्ये काय द्यायचं आहे हे मी कालच डिसाईड करून ठेवलेलं आणि त्याची प्रिपरेशन पण करून ठेवलेली. सो त्या हिशोबाने तसं तर टिफिन वाईज तर काही नाही झालं, पण माझं म्हणजे मी आता हे काम करू की ते करू, हे करू की ते करू, असं थोडंसं कन्फ्यूज झालेलं. कारण की रोज कसं ना उठले आधी की मग म्हणजे आता मागच्या 1 महिन्यापासून तरी उठले आधी सकाळी की आपापलं जे आहे रुटीन तेच करायचं. नंतर मी माझ्या कामांना सुरुवात करून दिली. पण त्याआधी ना मला आज हेअर वॉश करून घ्यायचं होतं. सो म्हटलं आधी केसांना तेल लावून घेते आणि त्यानंतर माझी जी रोजची कामं आहेत त्यांना सुरुवात करते. सो हे जे भांडे आवरण्याचं वगैरे काम आहे ना हे मी रात्रीच करून घेत असते. पण काल आहे ना जरा एक्स्ट्राची कामं होती. सो त्यामुळे काल काही जमलं नाही. म्हणजे मी थोडंसं रात्री स्ट्रेच करून पण हे करू शकले असते. पण मग काय होतं ना आज प्रिशाची स्कूल होती आणि खूप आता 1 महिन्यानंतर स्कूल होती. सो मग आज तिला जर सकाळी उठायला जर उशीर झाला असता, म्हणजे जर रात्री लेट झोपली असते तर सकाळी ऑब्व्हियसली उशीरच झाला असता उठायला. सो म्हटलं माझे जे हे काम आहे ते मी थोडं बाजूला ठेवून घेते आणि प्रिशाला झोपवायला घेऊन गेले. आणि म्हणून मग मी हे जे काम आहे कालचं हे राहू दिलं आणि आज सकाळीच मग आधी मी जे भांडे मशीनमध्ये लावून घ्यायचे होते ते आधी मशीनमध्ये लावून दिले. आणि त्यानंतर काही असे भांडे असतातच जसे की नॉनस्टिक किंवा प्लास्टिकचे म्हणा किंवा काही लोखंडाचे कढई, तवा वगैरे ते मशीनमध्ये नाही टाकू शकत. सो ते मग मी हाताने क्लीन करून घेत असते. सो मग मी ते हेच काम करून घेत होते माझं. आणि मग नंतर मी लगेच लंचच्या प्रिपरेशनसाठी लागलेले. कारण की काय होतं ना म्हणजे प्रिशा स्कूलमधनं आली आणि जर जेवण रेडी नसेल तर मग ती दुसरं काहीतरी अटरम शटरम खाऊन घेते आणि जेवणाची अजिबात तिला भूक राहत नाही. त्यामुळे मग मी हेच प्रेफर करत असते की ती स्कूलमधनं येईपर्यंत लंच जे आहे ते प्रिपेअर झालं पाहिजे. आणि तुम्ही इथे म्हणत असाल की मी डाळ इतक्या वेळेस का बरं धुवून घेते, तर त्याचं रिझन असं आहे की डाळ आणि तांदूळ जे आहे ते आम्ही पूर्ण वर्षभराचे एकदा स्टोअर करून ठेवत असतो. सो ते वर्षभरामध्ये असं काही खराब नको व्हायला किंवा त्याच्यामध्ये किडे नको लागायला म्हणून आम्ही बोरिक पावडर लावून ठेवत असतो. म्हणून मी इथे डाळ जी आहे ना ती 4 ते 5 वेळेस स्वच्छ अशी धुवून घेते. आणि मग नंतर थोड्या वेळाने प्रिशाची स्कूलवरनं घरी येण्याची वेळ झालेली. सो मी आणि राहुल गेलेलो तिला घेऊन येण्यासाठी. आणि मग दुपारून प्रिशाची एक झोप वगैरे झाली. म्हणजे 4 वाजेच्या दरम्यान प्रिशाची दादी आणि तिची आत्याची मुलगी म्हणजे आरोही ह्या दोघीजणी आलेल्या आमच्या इथे. सो ते का आलेलं याचं रिझन मी तुमच्याशी पुढे शेअर करतेच. पण इथे तुम्ही बघताय की प्रिशा किती जास्त खुश झालेली. कारण की आम्ही प्रिशाला असं ठरवलेलं सरप्राईज देऊ म्हणून मग आम्ही तिला आधी काही असं सांगितलेलं नव्हतं. आणि जेव्हा तिने पाहिलं तिची दादी आणि आरोही ताई आली आहे तर तेव्हा ती खूप जास्त खुश झालेली. आणि इथे बघताय तुम्ही सारखं सारखं असे हक करत होती त्यांना. आणि सारखं सारखं असंच म्हणत होते की माझी आरोही दिदी आली, माझी आरोही दिदी आली. कारण की तिला म्हणजे असं त्या जेव्हा घरी येतात ना तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो. इव्हन आम्ही पण त्यांच्या घरी जातो तेव्हा पण तिला एकदम अशी एक्साइटमेंट असते आपण कधी जातो आणि कसं कधी नाही. आणि इथे नंतर गॅलरीमध्ये पण जेव्हा तिची दादी आली तर त्यांच्या मागे मागेच म्हणजे त्या घरामध्ये जिथे पण जातील त्यांच्या मागे मागेच ती जात असते. पण एकदम खुश असते जेव्हा तिला म्हणजे अशी तिची दादी किंवा आरोही दिदी किंवा अजून कोणतरी तिला भेटण्यासाठी येतं तेव्हा. संध्याकाळी मात्र 6च्या नंतर आम्ही इथे खाली सोसायटीच्या गार्डनमध्ये आलेलो खेळण्यासाठी. पण आज आहे ना प्रिशा इकडे ओपन जिममध्ये आलेली सोसायटीच्या. सो इथेच ह्या दोघीजणी मस्त अशा खेळत होत्या. आणि आज आहे ना माझ्या सासऱ्यांचा बर्थडे. सो तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही बाहेर जाणार आहे. म्हणजे केक कटिंग वगैरे जे आहे ती दुपारीच झालेली दीदींच्या इथे. म्हणजे मम्मी पप्पा तिकडे होते तर तिकडेच केक कटिंग झाली त्यांची. पण बाकीचं जे सेलिब्रेशन म्हणजे त्यांचा बर्थडे असतो म्हणून त्यांच्याकडनं आम्हाला एक ट्रीट आहे छोटीशी. त्यामुळे मग आम्ही इथे नंतर बाहेर जाणार आहे. पण त्याआधी आहे ना मम्मींची आज अपॉइंटमेंट होती. सो राहुल आणि मम्मी जे आहे ते संध्याकाळी तिकडे गेलेले डॉक्टरांकडे, अपॉइंटमेंट होती म्हणून. आणि मग आम्ही तिघीजणी इकडे खाली ओपन जिममध्ये खेळत होतो. म्हणजे एन्जॉय करत होत्या. दोघींची मस्ती चालू होती इथे खेळणी. मग थोड्या वेळ आम्ही इथेच टाइमपास केला आणि मग त्यानंतर जेव्हा राहुल आणि मम्मी आले तेव्हा आम्ही बाहेर गेलेलो. सर जवळच एक व्हेज थालीचं ऑप्शन आहे, खूप छान आहे. तिथे आम्ही नेहमी जात असतो. सो आजही आम्ही इथेच आलेलो आणि सगळ्यांनी हा जेवण खूप मस्त एन्जॉय केलं. सगळ्यात जास्त आम्ही जे एन्जॉय केलं ते म्हणजे इथला आमरस. आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो घरी जाण्यासाठी. सो आज ना आम्हाला घरी जाता जाता खूप जास्त उशीर झालेला. कारण की जिथे आम्ही डिनरसाठी गेलेलो तिथे वेटिंग पण भरपूर जास्त होती. म्हणजे तिथे गेल्यानंतर ऑलमोस्ट आम्हाला
अर्धा तास तरी आम्ही वेटिंगमध्ये थांबलेलो आणि त्यानंतर मग आता आम्ही निघालो आहे मम्मींना आणि आरोहीला माझ्या नंदेच्या घरी सोडण्यासाठी, कारण की त्या तिकडे जाणार आहेत आणि मग त्यांना घरी सोडून आम्ही घरी रिटर्न निघालेलो. पण आम्ही प्रिशाला हे सांगितलेलं नव्हतं की त्यांना आम्ही तिकडे सोडतोय म्हणून, कारण की तिला जर आधी सांगितलं असतं, म्हणजे त्या रूटने जात होतो तेव्हा तिला बरोबर लक्षात आलं की आता आपण इकडे आरोही ताईच्या घरी म्हणजे त्यांच्या घराकडे जातोय. तिला बरोबर आता लक्षात येऊन जातं त्यांच्या इकडे या रूटने जातोय म्हणजे यांचं घर आहे इकडे असं म्हणून. तो तिने बरोबर गेस करून दिलेला आणि नंतर ती यायला काही अजिबात तयार नव्हती किंवा त्यांनाही जाऊ देत नव्हती. तुम्हीही जाऊ नका, नाही तर तुम्ही जाताय तर मलाही तुमच्यासोबत घेऊन चला, असं काहीच तिचं चालू होतं. थोडंफार तिला कसं तरी कन्व्हिन्स केलं आणि मग आम्ही घरी आलो. तर चला तर मग यासोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.